म्हणून म्हणतो मित्रमंडळी, पाणी टायमावर का दिलं पाहिजे. आता पाणी जर टायमावर दिलं नाही तर मग खूप फजिती होते. आता तुम्ही ह्या प्लॉट पाहू शकता. ह्या प्लॉटमध्ये आता इथे बघा घाट्यासुद्धा चांगल्या प्रकारे पकडलेलं आहे आणि फुलसुद्धा आहे. पण आता या चण्याला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता पाणी जर दिलं, आता जर या चण्याला जर पाणी दिलं तर जे फूल आहे समजा, ते फूल गळण्याचे चान्सेस जास्त आहे. पण त्याचा एक फायदासुद्धा होऊ शकते. म्हणजे आता ज्या गाठ्या धरून आहे ह्या पूर्णपणे भरून जातील, ठस भरते. पण जे फुलं आहे ते गळून जाते, चान्सेस जास्त आहे. पण तुम्ही पाहू शकता हा चणा जो आहे हा पूर्ण पाण्यावर आलेला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये एक फायदा पण होत आहे आणि एक लॉस पण होत आहे. पाणी जर नाही दिलं, जर ह्या ज्या घाटा आहे, ह्या ज्या घाट्या धरून आहे समजा ह्या भरते, पण तेवढ्याच चांगल्या प्रमाणात भरणार नाही आणि जे फूल समजा आहे त्यामधले काही फुलं गळून जातील आणि जे एकट-दुक्कट जर समजा कदाचित पकडले तर ते पूर्णपणे भरून येतील, म्हणजे याची गॅरंटी नाही. पाणी जर दिलं नाही तरची गोष्ट आहे. आणि पाणी जर दिलं समजा तर जे घाट्या पकडलेल्या आहेत त्या पूर्णपणे भरून जातील. हा एक नक्कीच फायदा या चणा पिकाला होतो. पण जे फुलं आहे समजा ते गळण्याचे चान्सेस जास्त राहते. तर याच्यामध्ये आता एकच पर्याय आहे की पाणी देऊन द्यायचं, कारण 90% घाटे पकडलेले आहे आणि एकट-दुकट फुलं आहे. तर पाणी दिलं तर चांगलंच होतील. म्हणून मित्रमंडळी मी एक मागे व्हिडिओ बनवला होता की पाणी कधी दिलं पाहिजे, या चणा पिकावरच मी व्हिडिओ बनवलेला होता. तर समजा ह्या घाट्या पकडलेल्या आहे, जेव्हा फुलावर समजा चणा होता त्याच्या आधी समजा जर पाणी जर दिलं, भरपूर प्रमाणात जर पाणी दिलं, तर आता पाणी देण्याचं काही काम पडत नव्हतं. फक्त जेव्हा घाटे पूर्णपणे पिकाला झाडाला पकडून जाते तेव्हा नंतर मग एक शेवटचं पाणी दिलं पाहिजे. पण आता हे इथे पाणी दिलेलं नाही आहे. म्हणजे जेव्हा चणा पिकाची फुलधारणा होते त्याआधी आपल्याला पाणी दिलं पाहिजे, पण तेव्हा इथे पाणी दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता हा प्रॉब्लेम इथे होत आहे. त्यासाठी पाणी व्यवस्थित आणि टाईमनुसार दिलेलं महत्त्वाचं असते. तर त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे, तो पाहून घ्या. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच की पाणी जर वेळेवर दिलं नाही पिकाला तर परिस्थिती कशी होते. एक जरी फेर पाण्याचा चुकला तर पिकाचं काही ना काही नुकसान 100% होते, याची गॅरंटी आहे. म्हणून मित्रमंडळी पाणी व्यवस्थित म्हणजे टाईमवर दिलं महत्त्वाचं आहे. कधीही कोणत्याही वेळी जर पाणी दिलं तर असं चालणार नाही.